Hello students, welcome to my YouTube channel. Today I am presenting English grammar voice, active voice and passive voice. In my previous videos, I have told you the difference between active voice and passive voice. So as per the types of sentences, वाक्याच्या प्रकारानुसार, in this video, I am going to talk with you the passive voice of assertive sentences. Assertive sentences passivize करणे. विधानार्थी वाक्याचे पॅसिव्हाइज करणे हा भाग मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्याच्यामधील फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स, then सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर या तीन टाइप मध्ये समजा सेंटेन्स असेल, टाइप ऑफ टेन्स मध्ये असेल, त्याचंच पॅसिव्हाइज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट अँड सिंपल फ्युचर. जर दिलेलं सेंटेन्स हे टाइप ऑफ टेन्स मध्ये सिंपल प्रेझेंट मध्ये असेल तर त्याचं पॅसिव्हाइज कसं करायचं, सिंपल पास्ट मध्ये असेल तर त्याचं पॅसिव्हाइज कसं करायचं आणि सिंपल फ्युचर मध्ये असेल त्याचं पॅसिव्हाइज कसं करायचं, these things I am going to cover in this video. Students, I request all of you to watch this video till the end. End पर्यंत व्हिडिओ पहा. Take down the notes. वहीमध्ये नोट्स सुद्धा तुम्ही लिहून घ्या. You will understand this topic easily, clearly. So, first, समजा सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर त्याचं पॅसिव्हाइज आपण कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, त्याचं पॅसिव्हाइज कसं करायचं आपण ते पाहूया. समजा मला असं म्हणलं, फॉर एक्झाम्पल, द स्टुडंट्स मेक the notes. The students make the notes. Students, attention, the students subject आहे, make verb आहे. What do the students make? The notes. This is object. This is subject. The notes, sorry, the students subject आहे, make verb आहे, the notes object आहे. आता हे सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे, त्याचं मला पॅसिव्हाइज करायचं आहे. मला सुरुवात ऑब्जेक्ट करावी लागेल. द नोट्स हे ऑब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर द स्टुडंट्स मेक द नोट्स हे सेंटेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे आणि सिंपल प्रेझेंटचं पॅसिव्हाइज करताना ऑब्जेक्ट नंतर एम और इज और आर यापैकी हेल्पिंग वर्ब तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचं आहे. सिंपल प्रेझेंटचं पॅसिव्हाइज करताना ऑब्जेक्ट नंतर एम और इज और आर यापैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. द नोट्स हे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट प्लुरल आहे, त्यामुळे इथं आर घ्यावं लागेल. त्याच्यानंतर द नोट्स आर जे वर्ब आहे त्याचं पास्ट पार्टिसिपल घ्यायचं, मेक, मेड, मेड. द नोट्स आर मेड बाय द स्टुडंट्स.
Very easy construction while converting active into passive voice of simple present tense. ऑब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं, एम और इज और आर यापैकी एक घ्यायचं. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना नेहमी वर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचं, वर्ब पास्ट पार्टिसिपल घ्यायचं, पुढं बाय घ्यायचं. आणि जर तुमचा समजा सब्जेक्ट जर नाउन फॉर्म मध्ये असेल आहे तसं घ्यायचं. जर समजा सब्जेक्ट प्रोनाउन मध्ये असेल तर आपण कन्व्हर्शन करायचं आहे. आय असेल तर मी घ्यायचं, वीचं अस, यूचं यू, हीचं हिम, शीचं हर, देचं देम असं घ्यायचं आहे. सो स्टुडंट्स, द आन्सर इज द नोट्स आर मेड बाय द स्टुडंट्स. ऑब्जेक्टची सुरुवात केली या ठिकाणी आपण. नंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचा आहे. सिंपल प्रेझेंट मध्ये एम किंवा इज किंवा आर यापैकी एक घ्यायचं आहे. तर आपण आर घेतलं. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना नेहमी वर्ब थर्ड फॉर्म घ्यायचं, मीन्स वर्ब पास्ट पार्टिसिपल घ्यायचं, पुढं बाय घ्यायचं. आणि जर समजा सब्जेक्ट नाउन फॉर्म मध्ये असेल तर आहे तसं घ्यायचा, द स्टुडंट्स, बाय द स्टुडंट्स. आता आपण पुढे जाऊया. सिंपल पास्ट टेन्स. आता आपला सिंपल पास्टचं पॅसिवाइज करायचं आहे. सिंपल पास्ट दिलेलं सेंटेन्स समजा सिंपल पास्ट टेन्स मध्ये असेल तर त्याचं पॅसिवाइज कसं करायचं ते आपण इथं पाहूया. फॉर एक्झाम्पल, ही broke the glass. He broke the glass. Change the voice. Change into passive voice. सगळ्यात पहिल्यांदा आपण सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आपण फाइंड आउट करूया. ही सब्जेक्ट आहे, ब्रोक वर्ब आहे. व्हॉट डिड ही ब्रेक? द ग्लास. द ग्लास हे ऑब्जेक्ट आहे, ब्रोक वर्ब आहे, ही सब्जेक्ट आहे. आता मला इथं सुरुवात ऑब्जेक्टने करायची आहे. द ग्लास. त्याच्यानंतर दिलेलं सेंटेन्स ब्रोक हे वर्ब पास्ट मध्ये आहे. या सेंटेन्सचा टेन्स टाइप सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्टचं पॅसिव्हाइज करताना आपला ऑब्जेक्ट नंतर वॉज किंवा वेअर पैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचं असतं. या ठिकाणी आपण द ग्लास सिंग्युलर आहे, एक वचन आहे, या ठिकाणी आपण वॉज घेतलेला आहे. द ग्लास वॉज. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करताना नेहमी वर्ब पास्ट पार्टिसिपल घ्यायचं असतं. ब्रेक, ब्रोक, ब्रोकन. द ग्लास वॉज ब्रोकन बाय. हीचं पॅसिव्ह करत असताना आपल्या या ठिकाणी हिम असा त्या ठिकाणी प्रोनाउन मधला चेंज करायचा आहे. हीचं हिम घ्यायचं आहे. So students, see the answer. आपण ऑब्जेक्टने सुरुवात केली. हेल्पिंग वर्ब या ठिकाणी आपण वॉज घेतलेला आहे कारण सेंटेन्स हे जे वाक्य आहे सेंटेन्स सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. वॉज किंवा वेअर पैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यायचं असतं. सिंग्युलर असल्यामुळे या ठिकाणी आपण वॉज घेतलेला आहे. ऍक्टिव्हचा पॅसिव्ह करताना नेहमी वर्ब पास्ट पार्टिसिपल घ्यायचं, पुढं बाय घ्यायचं आणि जो सब्जेक्ट आहे जर प्रोनाउन असेल तर त्याचं कन्व्हर्शन करायचं आहे, हीचं हिम करायचं आहे. Now students, now passive voice of simple future tense. समजा दिलेलं सेंटेन्स हे सिंपल फ्युचर टेन्स मध्ये असेल तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइस आपण इथं पाहूया. सिंपल फ्युचर मध्ये साधा भविष्यकाळात वाक्य असेल तर फॉर एक्झाम्पल, मदर विल
cook food. Mother will cook food. This sentence is in simple future tense. हे सेंटेन्स सिंपल फ्युचर मध्ये आहे. विल हेल्पिंग वर्ब या ठिकाणी आहे. शॅल विल असेल तर ते सेंटेन्स सिंपल फ्युचर मध्ये असतं. चेंज द व्हॉइस और बिगिन विथ फूड. रिराइट द सेंटेन्स. या सेंटेन्स मध्ये मदर सब्जेक्ट आहे, कुक वर्ब आहे अँड फूड हे ऑब्जेक्ट आहे. मदर सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट नंतर इथं आपण सुरुवात ऑब्जेक्टने करायची आहे. ऑब्जेक्ट आहे फूड. ऑब्जेक्ट नंतर जर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये शाल किंवा विल असेल तर पॅसिव्ह करताना शाल बी किंवा विल बी असं घ्यायचं आहे. ऑब्जेक्ट नंतर शाल बी और विल बी असं हेल्पिंग वर्ब तुम्हाला इथं चेंज करायचं आहे. शाल बी और विल बी. फूड हे ऑब्जेक्ट आहे. यानंतर आपण शाल बी और विल बी तुम्हाला घ्यावं लागेल. फूड थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, तृतीय पुरुषी एक वचन असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला विल बी घ्यावं लागेल. फूड विल बी. जे वर्ब आहे कुक, थर्ड फॉर्म कुक्ड, पुढे घ्यायचं बाय आणि सब्जेक्ट आहे मदर ॲज इट इज. त्याच्यामध्ये काही चेंज करायचं नाही. फूड विल बी कुक्ड बाय मदर. सो स्टुडंट्स, सिंपल फ्युचर टेन्स पॅसिवाइज करताना ऑब्जेक्ट नंतर शाल बी और विल बी हे कॉमन पार्ट आहे. आपण V3 घेतोच, वर्ब पास्ट पार्टिसिपल घेतोच, पुढे आपण बाय घेतो आणि सब्जेक्ट आहे नाउन फॉर्म मध्ये आहे तसा घ्यायचा. लास्टला फुल स्टॉप द्यायचा आहे. सो सिंपल फ्युचरचं पॅसिवाइज करताना शाल बी किंवा विल बी असं घ्यायचं आहे. थोडक्यात रचना आपण लास्टला लक्षात घेऊया. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर याचं पॅसिवाइज करताना थोडक्यात रचना आपण या ठिकाणी समजून घेऊया. स्टुडंट्स, construction of simple present, simple past, simple future. So students, object is the common thing. ऑब्जेक्ट हे कॉमन आहे. प्लस तुम्हाला या ठिकाणी जर दिलेलं सेंटेन्स सिंपल प्रेझेंट मध्ये समजा असेल तर पॅसिव्ह करताना एम और इज और आर घ्यावं लागेल. सेंटेन्स सिंपल पास्ट मध्ये असेल ऑब्जेक्ट नंतर वॉज किंवा वेअर पैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. आणि सेंटेन्स सिंपल फ्युचर मध्ये असेल तर शाल बी और विल बी यापैकी एक हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. कॉमन पार्ट जो आहे ऑब्जेक्ट आहे. V3 वर्ब थर्ड फॉर्म हे कॉमन आहे. याच्यामध्ये आपण काय बदल करणार नाहीये. वर्ब थर्ड फॉर्म प्लस आपण पुढं बाय घेणार आहोत आणि प्लस जो आहे तो तुमचा सब्जेक्ट जो आहे तो पण पॅसिव्ह फॉर्म मध्ये घ्यायचा आहे. सब्जेक्ट इन पॅसिव्ह फॉर्म. सो स्टुडंट्स, कॉमन पार्ट आपल्या याच्यामध्ये आहे की ऑब्जेक्ट V3 बाय आणि सब्जेक्ट हे कॉमन आहे. फक्त बदल एवढाच आहे की सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचरचं पॅसिवाइज करताना ऑब्जेक्ट नंतर एम इज आर, सिंपल पास्टला वॉज वेअर आणि सिंपल फ्युचरला शॅल बी किंवा विल बी. एवढाच भाग आपण लक्षात ठेवायचा आहे. बाकी ऑब्जेक्ट V3 बाय आणि सब्जेक्ट जो आहे तो आपण म्हणजे इट इज अ कॉमन पार्ट. फक्त लक्षात एवढंच घ्यायचं आहे की जर समजा आपल्याला प्रोनाउन दिला असेल, प्रोनाउन समजा आय असेल, वी असेल, यू असेल, ही असेल, शी असेल, इट असेल किंवा दे असेल
तर याचं पॅसिव्ह मध्ये कथन कसं करायचं आहे? जर समजा आपला सब्जेक्ट आय असेल तर आपण पॅसिव्ह करताना तर आपल्याला मी घ्यावं लागेल, वीचं अस घ्या, यूचं ॲज इट इज नो चेंज, यूचं यू. हीचं आपण पॅसिव्ह करताना हिम घ्यायचं आहे, शीचं हर घ्यायचं आहे, इटचं इटच घ्यायचं आहे आणि देचं देम. बाकी नाऊन असेल तर आपण आहे तसं घ्यायचं आहे. सो स्टुडंट्स, इन दिस व्हिडिओ आय हॅव कवर्ड converting active into passive of simple present, simple past and simple future. साधा वर्तमान, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ याचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं हे मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. जस्ट आय हॅव टोल्ड यू द कन्स्ट्रक्शन ऑफ सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर. ऑब्जेक्ट V3 बाय आणि सब्जेक्ट कॉमन पार्ट आहे. फक्त एम इज आर, वॉज वेअर आणि शॅल बी, विल बी, सिम्पल प्रेझेंट, सिम्पल पास्ट, सिम्पल फ्युचर हाच फक्त रचनेतला मेन बदल आहे. बाकीचा भाग कॉमन आहे. सो वॉच दिस व्हिडिओ अगेन अँड अगेन and try to understand converting active into passive of simple present, simple past and simple future. Thank you so much.